कुठलं गाणं म्हणायचं असं रे तू? हा, तुम्ही हो माता पिता तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो, असं काहीतरी गाणं गायचं. नौटंकी आहे एकदम. वा वा वा. हा बरं झालं तू सांगितलंस, आम्हाला माहितीच नव्हतं बाबा. आता हे काय वेगळं करते तेच करते. हो का? बरं ए बाबा, तू ग्रेट. हे इथे बोललायस ते ठीक आहे, आई समोर बोलू नको, नाहीतर ती परत सुरू व्हायची. ऋषी वा, आज सगळे आनंदात दिसताय, हसताय सगळे. काय जोक झाला मला पण सांगा, मी पण हसते. नाही आई, काही विशेष नाही. जुने कॉलेजचे दिवस आठवले, त्याचाच किस्सा सांगत होतो. अरे साहेबा बस ना, तू खाऊन घे. नाही नाही, मी घरून येताना भरपेट नाश्ता करून आलोय. तुम्ही एन्जॉय एन्जॉय. बरं ऋषी, तुमचं बोलणं झालं? ते बोलणं झालं ना तुमचं? नाही झालं माझं बोलणं. आज लेक्चर आहे माझं, त्यासाठी प्रिपरेशन करायचं होतं, सो वेळ नाही मिळाला. एक साधी गोष्ट मी तुला सांगितली, ती पण होत नाही तुझ्याच्यानी. नयनतारा, रिलॅक्स रिलॅक्स, शांत हो. तुला भूक लागली असेल तर आधी खाऊन घे, मग बोलू ना आपण. ऋषी, तुझं रिधी मला फोन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एकमेकांशी बोलला नाही तर गोष्टी पुढे कशा सरकतील? बापरे, आता आई दादाकडून माझ्याकडे वळायच्या आधी ना मला इथून पळ काढला पाहिजे. बरं मी निघते, माझं खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे. बाय 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 बाय. ऋषी, मला एकदाचं सांग, तू तिला कधी फोन करणार आहेस? मी आता कॉलेजला जातोय आई, आल्यावर बघेन मी. काय ऋषी, हे बघेन करेन ही असली उत्तरं मला आवडत नाही, माहितीये ना? निदान एक तरी सून मला या घरात माझ्या मर्जीची हवी. आणि माझं स्पष्ट मत आहे, आपला जोडीदार हा आपल्या स्टेटसचाच हवा. आई जरा हा विषय बंद करूयात का आपण प्लीज? का थांबवूया? मी तुझी आई आहे आणि एक आई म्हणून माझी इतकी छोटीशी इच्छा की या घरात माझ्या मर्जीची सून यावी, ती सुद्धा तू पूर्ण करू शकत नाही. ऋषी, मला असं वाटतं की या बाबतीत तू आईचं ऐक. अरे मी नाही कुठे म्हणतोय, पण मला जरा त्या माइंडसेट मध्ये तर येऊ द्या, थोडा वेळ तरी द्या मला. बास, मला परत परत तेच तेच ऐकायचं नाहीये. काय ऐकू?